नमस्कार मित्रांनो, मी गौतम मावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं कॅप्शन आहे, भारताला चिनी लोकशाही हवी आहे काय? तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की चिनी लोकशाही म्हणजे काय, भारताला हवी आहे काय, असं कोण म्हणतंय आणि का म्हणतंय? मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला पाहिजे असतील तर हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहावा लागेल. मित्रांनो, विषय असा झालाय की भारताला चिनी लोकशाही हवे काय असं म्हणणारे आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. आणि ते का म्हणतायत? कारण पत्रकारांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देताना ते असं सांगतायत. पाहता कुठेतरी विरोधी पक्षच संपूर्ण आता तिकडनं नाहीसा झालेला आहे, कुठेतरी विरोधी पक्ष संपूर्ण निलंबित झालेला आहे, फक्त सरकार राहिलेलं आहे. कसं पाहता एकंदर काही बिल अजूनही पेंडिंग असतील? मी मध्यंतरी असताना म्हणालो होतो की यांना असताना जी काही लोकशाही निर्माण करायची आहे ती चायनीज लोकशाही निर्माण करायची आहे की पार्टीमधले प्रतिनिधी अशी असणारी परिस्थिती आहे. तर त्याची सुरुवात आहे. जनतेला पाहिजे का हे त्यांनी सांगावं. नसेल पाहिजे असेल तर मतदानामध्ये विरोध करावा त्या ठिकाणी. ऐकलं? आणि ते असं का सांगतायत की बाळासाहेब अजय असं वाक्य वापरतायत की भारताला चिनी लोकशाही हवी आहे काय, असं का वापरतायत? तर त्याचं कारण हे आहे. येते लक्षामध्ये? म्हणजे 13 डिसेंबरला जे हिवाळी अधिवेशन संसदेचं चालू आहे, ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये 13 डिसेंबरच्या दिवशी एक मुलगा संसदेच्या आतमध्ये शिरतो आणि तो शिरल्यानंतर तो व्हिडिओ आपण तर बघितलेलाच आहे मित्रांनो. हे बघितल्यानंतर लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये जे काही आमदार आहेत, जे खासदार आहेत, ही सर्व खासदार मंडळी या प्रश्नावर गृहमंत्र्याकडे विचारणा करतायत. कारण संसदेची किंवा देशाची जी सुरक्षेची व्यवस्था आहे ती व्यवस्था जर बघितलं तर गृह मंत्रालयाकडे आहे. आणि म्हणून याला अमित शहानी उत्तर द्यावं अशी सर्व विरोधी पक्षाची मागणी आहे. आणि विरोधी पक्षाची मागणी काय आहे? तर भारत देशात सध्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि या भारतीय जनता पार्टीचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी आहेत, तर गृहमंत्री हे अमित शहा आहेत. मग आपल्या भारतीय संसदेवर एक वेळा तुमच्या माहितीसाठी सांगतो, पाठीमागा हल्ला झालाच होता. त्यामुळे कडेकोट सुरक्षा व्यवस्था असली पाहिजे. आणि आत्ताचं जे काही नवीन संसद बांधलेली आहे याच्यामध्ये जर ती मुलं शिरत असतील आणि आरडाओरडा करत असतील तर मग संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून विरोधी पक्ष त्यांना प्रश्न विचारतोय आणि हे प्रश्न विचारले म्हणून हे जे काही 100 लोकसभेचे 100 आणि राज्यसभेचे 46 खासदार निलंबित केलेले आहेत. आणि का निलंबित करतायत? तर मित्रांनो, ही निलंबनाची प्रक्रिया काय आजची नाहीये. जर एखादा समजा अधिवेशन चाललंय आणि त्यामध्ये एखाद्या पक्षाचा जर सदस्य किंवा जो खासदार आहे तो जर जास्त बोलत असेल किंवा प्रमाणापेक्षा जास्त काहीतरी बोलतोय, तो गदारोळ करतोय किंवा कोणाचं ऐकत नाहीये, त्यावेळेस मात्र अशा सदस्याचं निलंबन केलं जातं. परंतु आत्ता असं सांगितलं जातंय की आत्ता काय नियम बदललेत. त्याच्यामधले नियम काय बदललेत? तर जर अध्यक्ष आहेत, लोकसभेचे अध्यक्ष असतील, राज्यसभेचे अध्यक्ष असतील, हे जर काही बोलत असतील आणि जर एखाद्या खासदाराने काही विचारण्याचा प्रयत्न केला तरी त्याचं निलंबन. दुसरी गोष्ट, जर एखादा फलक घेऊन किंवा त्याची मागणी आहे, आपल्याला मान्य मोर्चामध्ये वगैरे एखादा फलक लिहिला जातोय, त्याच्यावर मागणी लिहिली जाते आणि ते जर घेऊन आतमध्ये गेला तरी त्याचं निलंबन होईल.
एखादा झेंडा असेल, तो झेंडा जर एखादा सदस्य आतमध्ये घेऊन जात असेल खासदार, तर त्याचंही निलंबन होईल असं सांगितलं जातंय की आता नवीन नियमावली आलेली. आणि मग ही जर नियमावली बघितली तर याचा अर्थ काय होतो की जे सरकार आहे, या सरकारला जर एखाद्या गोष्टीवर उत्तर द्यायचं नसेल तर सरळ सरळ मार्ग त्या खासदाराचं निलंबन करून त्याला बाहेर पाठवा, त्याचं ऐकायचं नाहीये. परंतु सरकारचं हे एक दायित्व आहे की सरकारची जबाबदारी आहे, एखादा प्रश्न जर विरोधी पक्ष विचारत असेल तर त्या विरोधी पक्षाला त्याचं समर्पक उत्तर देणं हे सरकारचं दायित्व आहे किंवा सरकारची जबाबदारी आहे. परंतु जबाबदारी झटकायची आणि आपल्याला जर उत्तर देता येत नसेल तर समोरच्यावर हा अन्याय आहे की त्याला बाहेर काढायचे. आणि मग असे नियम बदलून, आणि नियम हे का बदलले जात आहेत किंवा विरोधी पक्षाला हे विचारात का घेतलं जात नाहीये, तर जो सत्तारूढ पक्ष आहे तो जर सत्तेमध्ये बहुमताचा आकडा पार करून आला असेल तर त्यांच्या सरकारला 5 वर्षासाठी कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये. म्हणून ही मंडळी असं चौखोर उधळायला लागतात आणि आपल्याला पाहिजे तशा गोष्टी करतात किंवा जसं प्रधानमंत्री म्हणतात मन की बात करतात, पण जन की बात ऐकायलाच वेळ नाहीये त्यांना जे वाटतं ते सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यांना जे वाटतं ते लोकांवर लादण्याचा प्रयत्न करतायत आणि लोकांचं मात्र ऐकायचा प्रयत्न करत नाहीये. हे कशामुळं, तर त्यांच्याकडे असलेल्या बहुमतामुळे. आणि जो काही विरोधी पक्ष आहे, विरोधी पक्षाकडे जर संख्याबळ कमी असेल किंवा तो विरोधी पक्ष यांना सक्षम नसेल विरोध करण्यासाठी, तर मात्र ही मंडळी अशा पद्धतीचे निर्णय घेतात. आणि हे निर्णय बघितल्यानंतर किंवा 146 आमदारांचं निलंबन झालं आणि त्यावर बाळासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेस प्रतिक्रिया विचारली त्यावेळेस बाळासाहेबांनी असं सांगितले, ऐकलंय तुम्ही, की बाळासाहेब आंबेडकर असं सांगतायत की भारताला चीनी लोकशाही पाहिजे काय. आता बाळासाहेब काय म्हणतायत याचा अर्थ काय, तर चीनमध्ये उदारमतवादी किंवा प्रातिनिधिक लोकशाही नाहीये. चीन हा म्हणतो की आम्ही समाजवादाकडे जातोय. आणि समाजवाद म्हणजे काय, तर कार्ल मार्क्स किंवा मार्क्सवादाला दुसरा प्रतिशब्द आहे समाजवाद. आणि कार्ल मार्क्स जो आहे, ह्या कार्ल मार्क्स जे तत्वज्ञान आहे त्यालाच आपण मार्क्सवाद किंवा समाजवाद असं म्हणतो. आणि कार्ल मार्क्स कोण आहे, तर कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगल्स हे 2 जर्मन लेखक आहेत. यांनी राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विषयावर जे विपुल लिखाण केलेलं आहे, या लिखाणाचा जर बघितलं तर त्याच्यातून मार्क्सवाद किंवा मार्क्स पंथ निर्माण झाला, एक विचार निर्माण झाला. आणि तो विचार काय सांगतो की भांडवलशाही आणि कामगार याच्यामध्ये संघर्ष असतो. मग समाजामधले जे अंग आहेत, थोडक्यात काय, आपण जर सोप्या शब्दात बघायचं तर श्रीमंत आणि गरीब. आपण आता सतत असंच म्हणतोय की गरीब हा गरीबच होत चाललाय आणि श्रीमंत हा श्रीमंतच होत चाललेला आहे. किंवा अजून दुसऱ्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं झालं तर 97% लोकांकडे जी संपत्ती पाहिजे ती देशातल्या 3% लोकांकडे आहे. आणि 3% लोकांकडे म्हणजे जे काही भांडवलदार किंवा जे काही कारखानीस आहेत हे मोजकी लोक आहेत. आणि 97% कामगार, 97% मंडळी ही कामगार आहे. आणि मग ह्याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर कार्ल मार्क्सचं तत्वज्ञान असं सांगतं की ही भांडवलशाही जी आहे ही सतत ह्या खालची जी लोक आहेत किंवा जी कामगार लोक आहेत याला पिळण्याचा प्रयत्न करतात किंवा यांच्यावर अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न करतात. आणि मग तो जर अन्याय अत्याचार सहन करायचा नसेल तर ही जी काही कामगार मंडळी आहेत, म्हणजे ज्या 97% आपण कामगार मंडळी समजू, ह्याच मंडळींनी या 3% भांडवलदार लोकांची सत्ता ही उलथून टाकली पाहिजे. आणि ज्या वेळेस असं होईल त्यावेळेस 3% लोकांकडे असलेली संपत्ती या 97% लोकांमध्ये वाटली जाईल आणि मग तिथून समाजवादाचा उगम होईल. असं या कार्ल मार्क्सचं तत्वज्ञान आहे. आणि याचं म्हणणंच असं आहे की समाजामध्ये असलेल्या आर्थिक जे विभाजन आहे
हे असमतोल विभाजन आहे आणि याच्यामुळेच हा सत्ता संघर्ष समाजामध्ये जो संघर्ष होतोय हा संघर्ष त्याच्यामुळे आहे. कारण गरीब गरीबच आहे आणि जो काही श्रीमंत आहे तो गरीबाचं कधी पण शोषण, आपण ज्याला म्हणतो ना की मोठा मासा छोट्या माशाला खातोच, तशा पद्धतीचा हा प्रकार आहे. आणि इकडे जर बघितलं, ज्यावेळेस बाळासाहेब चायनाचं उदाहरण देत आहेत, तर चायनामध्ये असं आहे, पीपल रिपब्लिक ऑफ चायना जे आहे यांचं संविधान आहे आणि तिथं जे सरकार जे चालतंय ते CCP म्हणजे चीनी कम्युनिस्ट पार्टी आणि तिचे जे मेन आहेत किंवा मुख्य आहेत सी जिनपिंग. आता हे सी जिनपिंग जे सरकार चालवत आहेत ते सरकार किंवा ते जे काही योजना चायनामध्ये चालवत आहेत ती म्हणजे लोकशाही. आणि तिथली सरकारचं असं म्हणणं आहे की चायना हा एकपक्षीय देश आहे, तिथे दुसरे पक्ष नाहीत. मग तुम्ही म्हणाल तिथे एकच पक्ष चालतोय का? आणि जर एक पक्ष चालत असेल तर मग ती लोकशाही कशी असू शकते? तर त्या लोकांचं म्हणणं असं आहे की चीनमध्ये असलेली लोकशाही म्हणजे सी जिनपिंग ज्या योजना घेत आहेत किंवा ज्या योजना करतायत तीच लोकशाही. आणि त्यांचं असं सरकारचं मत आहे की लोकशाही, लोकांची लोकशाही म्हणजे हुकुमशाही. म्हणजे शी जिनपिंग यांनी निर्णय घ्यायचे. मग बाकीचे जे पक्ष आहेत तिथे पक्ष नाहीत का? तर आहेत ना पक्ष, 8 पक्ष राजकीय पक्ष आहेत. पण सी जिनपिंग यांच्या हातामध्ये जी सत्ता आलेली आहे ही सत्ता ते सोडत नाहीयेत. आणि जर तेथील आपण ज्याला म्हणतो ना लोकशाही, तर लोकशाही जर बघितली तिथे लोकशाही नाहीच आहे. लोकांचं राजकीय जे अस्तित्व आहे किंवा राजकीय अधिकार जर बघितले, राजकीय अधिकार म्हणजे काय की एखादं सरकार उलथून टाकायचे किंवा जे उदारमतवादी सरकार असेल, जे प्रातिनिधिक सरकार असेल त्याला जर आणायचं असेल तर असं तिथल्या लोकांना अधिकारच नाहीये. तिथला सर्वोच्च नेता कसा निवडला जातो सर्वसामान्य लोकांना अजिबात माहीत नाहीये. मग तिथं जर बघितलं तर ज्याला आपण सेन्सॉरशिप असं म्हणतो किंवा निर्बंध असं म्हणतो ही मोठ्या प्रमाणावर लादलेली आहे. भारत देशामध्ये आपल्याकडं आपण म्हणतो की भारतीय राज्यघटनेने आम्हाला भाषण स्वातंत्र्य किंवा मनातले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य जे आपले मूलभूत हक्क आहे ते दिले. तसं जर तिथं बघितलं तर तसं नाहीये. तिथे भाषण स्वातंत्र्य हे नाहीच आहे आणि धर्म स्वातंत्र्य सुद्धा नाहीये. सरकारने जो धर्म सांगायचा ते वागायचं आणि सरकारने जे सांगायचं तेच त्यांचं विचार किंवा तेच त्यांचं भाषण स्वातंत्र्य असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आता आपल्याकडे जे काही मोदी सरकार करतायत त्याची हळूहळू बांधणी करण्याचा प्रयत्न करतायत असं वाटतंय. कारण जनतेचं काहीच ऐकायचं नाही, पण यांच्या मन की बात मात्र महिना 2 महिन्याला यांना जायला हुक्की येते बोलण्याची. तसं हे मात्र बोलण्याची हुक्की आली की सगळ्यांना सांगतात आता उद्या प्रधानमंत्री बोलणार आहेत आणि मग सगळ्या लोकांनी टीव्ही लावून त्यांचं ते तत्वज्ञान ऐकायचं. लोकांचं मात्र ऐकायचं नाही. लोकांचे काही प्रश्न असतील तरी त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि तेथील सरकार असं सांगतं चायनाचं की जी लोकशाही आहे ही समाजवादी लोकशाही आहे. म्हणजे सांगायला समाजवादी पण हुकुमशाही आहे. आणि त्याची वाटचाल तर आपल्या भारत देशामध्ये चालू नाही ना असा प्रश्न पडल्यामुळं बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतायत की भारताला चीनची लोकशाही पाहिजे काय? म्हणजे जनतेला अधिकारच नाही आहेत काही. आणि आता जर बघितलं तर जसं तेथील चायनामधील जे काही पक्ष आहेत 8 राजकीय पक्ष यांना स्वतःचं अस्तित्व टिकवायचं आहे म्हणून ते कम्युनिस्ट पार्टी जी चीन कम्युनिस्ट पार्टी आहे याच्या बरोबर हात मिळवणी करतायत किंवा त्यांच्या होला हो म्हणतायत. तसंच आपल्या भारत देशामध्ये आता जर भारतीय जनता पार्टीला 324 जागा मिळत असतील, पूर्ण बहुमतामध्ये असतील तर त्यांना कोणाच्याही गरज नाहीये. म्हणजे काही जे देशामध्ये राबवायचे, ज्या योजना आणायच्या मग त्या योजना कुठल्याही असतील. आणि विषय काय आपल्याकडे की संसदेमध्ये ते बिल पास करून घ्यायचे. उद्या जर अदानीला मुंबई हे बेट आंदण म्हणून द्यायचं असेल तर प्रधानमंत्री संसदेमध्ये कायदा पास करू शकतात की अदानी समूहाला मुंबई आंदण बेट दिलं जाईल. आणि त्यांची सगळी मंडळी आहेत म्हणजे त्यांच्या पक्षाची त्यांच्या विचारधारेची सर्व मंडळी आहेत आणि ते जर तसं करत असतील तर तो कायदा पास होऊ शकतो आणि ते त्यांना दिलं जाऊ शकतं. कारण विरोधी पक्ष आज सक्षम नाहीये. विरोधी पक्ष हा कमकुवत झालाय. आणि म्हणून मित्रांनो कोणतीही गोष्ट करत असताना
ज्यावेळेस सत्ताधारी पक्ष सत्तेमध्ये येतो तर तो सत्ताधारी हा जर बहुमताच्या पुढे त्याची आकडेवारी जाणार असेल तर तो मात्र नाकात वारं शिरल्यासारखं चौखर उधळतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे 13 तारखेला जी काही मुलं आतमध्ये गेली आणि त्याच्यावर जे काही संसदेमध्ये असलेल्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहातील जे खासदार आहेत यांनी गृहमंत्र्याला प्रश्न विचारला आणि तुम्ही संसदेचं कामकाज ठप्प करताय, गदारोळ करताय म्हणून त्यांचं निलंबन केलं. ही जर प्रक्रिया बघितली तर ही लोकशाहीची नाही तर ही हुकुमशाहीकडे जाणारी प्रक्रिया आहे. आणि त्याचं जर उत्तम उदाहरण म्हटलं तर चायनामध्ये हेच चालतंय. आणि म्हणून बाळासाहेबांनी सांगितलं की भारताला चीनची लोकशाही पाहिजे काय, म्हणजे एक सत्ताधारी पक्ष जो आहे तो जे करेल त्याला जे वाटेल तो त्यांना करण्याचा अधिकार, बाकीच्यांनी कुणीही बोलायचं नाही. जर भारतामध्ये बघितलं आता आपण तर भारतीय जनता पार्टी तेच करते, कोणाचंही ऐकायचं नाही, त्यांना वाटेल तेच करायचं. मग कशाचा विकास करायचा? कारखानदारांचा विकास करायचा की त्यांच्या मित्रांचा विकास करायचा की कोणती जी काही मोठी डेव्हलपमेंट असेल किंवा कारखाना असेल कोणत्या भागाचा विकास करायचा हे ते ठरवतायत. कारण त्यांच्याकडे आज बहुमताचा आकडा आहे आणि हा बहुमताचा आकडा असल्यामुळं त्यांना विरोधी पक्ष सुद्धा किंवा जे बिल पास करायचं असतं त्याच्यावर विरोधी पक्षाचं मत घ्यायचा त्यांना विषयच उरत नाहीये. कारण बिल पास करण्यासाठी जो बहुमताचा आकडा लागतो तो त्यांच्याकडे असल्यामुळं हे मात्र चौखोड उधळतायत. आणि चीन सारखी परिस्थिती म्हणजे बाकीचा जर कुणी बोलत असेल तर त्याच्या स्वातंत्र्यावर बंदी किंवा त्याच्या स्वातंत्र्यावर निर्बंध आणतायत. त्यांना बोलण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नाहीये किंवा विरोध करण्याचं स्वातंत्र्य नाही की जे चायनामध्ये आहे. आणि मित्रांनो म्हणून बाळासाहेबांनी असं सांगितलं की भारताला चीनची लोकशाही हवी आहे काय हे लोकांनी ठरवायचंय. म्हणजे जर जनता, भारत देशातील जनता जर स्वीकारत असेल की हे लोक खासदारांचं निलंबन योग्य आहे की अयोग्य आणि त्यांचे राजकीय अधिकार वापरून यांना जर सत्तेतून बाहेर काढायचं असेल किंवा सत्तेत जर यांना ठेवायचं असेल तर भारतीय जनतेने त्यांचं ठरवायचंय. आणि आपल्याला तर माहितच आहे की आज जर कोणी काही बोलायला गेलं तर तो देशद्रोही होतो. म्हणजे काय, सरकारची जी काही महागाई आहे किंवा सरकार जे काही महागाई वाढवतंय, बेरोजगारी आहे, याच्यावर जर एखादा कोणी बोलायला गेला तर तो देशद्रोही आहे. म्हणजे सरकार जे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे याच्या विरोधात बोलणं म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा होतोय. ही जर बघितली तर ही लोकशाही नसून ही एक हुकुमशाहीकडे वाटचाल आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून बाळासाहेबांनी तो उपरोधिक टोला दिलाय की भारताला आता चीनी लोकशाही हवी आहे काय. आणि मित्रांनो हे जर माझं म्हणणं पटत असेल तुम्हाला तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.